मे 2021 देश अजूनही कोरोनातून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता. त्यावेळी लंडनमधील एका डॉक्टरने मोदींच्या 2 वेगवेगळ्या भाषणांचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. यामध्ये मोदींच्या 2 टोकांच्या स्वभावावर टीका करण्यात आली होती. त्यावेळीस नियमांचे उल्लंघन झाले म्हणत त्या डॉक्टरांचे फेसबुक खाते 2 महिन्यांसाठी ब्लॉक करण्यात आले होते. पण आता ते डॉक्टर भारतात आल्यानंतर थेट विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे सरकारवर टीकासुद्धा केली जाते. नेमकं कोण आहेत ते डॉक्टर? त्यांना कोणत्या नावाखाली अटक करण्यात आली आणि नेमकं हे प्रकरण तरी काय? सरकारविरोधात त्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोलणे चुकीचे आहे का, याची नव्याने चर्चा होते. त्यामुळे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. कोरोना काळात मूळचे महाराष्ट्रातील पण त्यावेळेस लंडनमध्ये काम करत असलेले एक डॉक्टर प्रचंड लोकप्रिय झाले होते. ते फेसबुकवर कोरोनात कशी काळजी घ्यावी, उपचार कसा घ्यावा, जनजागृती, वॅक्सिन याबरोबरच लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना नेमकेपणाने उत्तर देत होते. त्या डॉक्टरांचं नाव मोठं होतं, त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्यांची संख्याही मोठी होती. त्यांचं नाव होतं डॉक्टर संग्राम पाटील. डॉक्टरांबरोबरच लेखक असलेले पाटील मूळचे जळगावचे आहेत, पण ते पत्नी नुपूरसह लंडनला राहतात. कोरोना काळात अफवा आणि गैरसमज दूर करताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अनेकदा स्पष्ट व सडेतोड टीका केली होती, ज्यामुळे ते कायमच चर्चेमध्ये राहिले. त्यांच्यावर यामुळे फेसबुकने कारवाई केली होती. पण हे संग्राम पाटील हे कुटुंबाला भेटण्यासाठी आणि इतर कामांसाठी लंडनहून मुंबईला येणार होते. पण ते मुंबई विमानतळावर दाखल होताच मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारीचा तपशील समोर आलेला असून ठाणे येथील रहिवासी निखिल शामराव भामरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. निखिल भामरे हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सोशल मीडिया संयोजक असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार 18 डिसेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर सक्रिय असताना शहर विकास आघाडी नावाच्या फेसबुक अकाउंटवर 14 डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला मजकूर त्यांच्या निदर्शनास आला. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच एका महिलेसंदर्भातही आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी त्या तक्रारीमध्ये केला आहे. या पोस्टमुळे समाजात गटागटांमध्ये शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावाही तक्रारीमध्ये त्यांनी केला आहे. त्याचबरोबर तक्रारीनुसार हा मजकूर जाणीवपूर्वक समाजात गैरसमज आणि द्वेष पसरवण्याची पोस्ट करण्यात आलेला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. निखिल भामरे यांनी संबंधित फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते पोलिसांकडे सादर केलेत. या आधारे सायबर क्राईम विभागाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर संग्राम पाटील यांच्या विरोधात लुक आउट सॅक्युलर जारी करण्यात आले होते. सध्या डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावर नेमके कोणते कलम लावण्यात आले, त्यांना न्यायालयात कधी हजर करण्यात येणार आहे, तसेच सोशल मीडिया खात्यांशी त्यांचा थेट संबंध काय, याबाबत तपास सुरू असून अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये. पण या प्रकरणात ज्येष्ठ विधितज्ञ व मानव अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की डॉक्टर संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतलं. पहाटे 2 वाजल्यापासून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या निमित्ताने रोखून ठेवण्यात आलंय. हा प्रकार अन्यायकारक असून सरळ छळवाद असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. डॉक्टर संग्राम पाटील हे सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. लंडनमध्ये राहूनही त्यांनी भारतीय समाजाशी घट्ट नातं जपले. तो एक उत्तम भारतीय नागरिक आहे. पोलिसांकडून त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉन्ड लिहून घेऊन अटी व शर्तींसह सोडण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत देण्याची तयारीही दर्शवली. मात्र कोणत्याही राजकीय दबावाखाली पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्याचबरोबर या घटनेवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सांगितलं की सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येता क्षणी ताब्यात घेणं अत्यंत दुर्दैवी आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी असून मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने कारवाईचे कारण स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष या दडपशाहीचा जाहीर निषेध करीत असल्याने सांगत पाटील यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलाय. पण ज्यांची एवढी चर्चा होते ते संग्राम पाटील नेमके कोण आहेत, चला तर पाहूयात. संग्राम पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांच्या कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी होती. इतरांप्रमाणेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील आणि जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमधून झाले. पण आपल्या बुद्धीच्या जोरावर पुण्यातील नामांकित BJ कॉलेजमध्ये MBBS त्यांनी पूर्ण केलं.
त्याच काळात डॉक्टर संग्राम पाटील आणि डॉक्टर नुपूर हे मेडिकल कॉलेजला पहिल्यांदा भेटले आणि तेव्हाच त्यांच्यामध्ये प्रेम फुललं. पण दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे लग्न केल्याने त्यांनी काही वर्षानंतर ते जाहीरसुद्धा केलं. सडेतोड भूमिका मांडणारे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि सम्यक फाउंडेशन इथं सुरू केलंय. त्याचबरोबर बाबा आमटे सेवा आनंदवन, डॉक्टर अभय बंग यांच्या सर्ज ग्राम येथून प्रेरणा घेऊन एरंडोल येथील गोरगरीब यांच्या सेवेसाठी बाबा आमटे ग्रामीण रुग्णालय त्यांनी सुरू केले. अल्पदरात सेवाभावी तत्वाने आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी पंचक्रोशीमध्ये उपलब्ध करून दिल्यात. डॉक्टर संग्राम पाटील हे लेखक देखील आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यात त्यांची आत्मकथा, परत मायभूमीकडे, निवडणुकीच्या अनुभवावर आधारित, एका निवडणुकीची गोष्ट, आरोग्यविषयक अंधश्रद्धा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी लास्ट अवर रिव्हिजन यांसारख्या पुस्तकांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. पाटील सध्या डॉक्टर पाटील हे इंग्लंडमधील NHSमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून काम करतात. संपूर्ण घडामोडीवर बोलताना डॉक्टर संग्राम पाटील यांनी सांगितलंय की आम्ही मध्यरात्री 2:30च्या सुमारास लंडनहून मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आम्हाला ताब्यात घेतलं. निखिल भामरे या भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार मी केलेल्या एका व्हिडिओबाबत त्यांना ते कंटेंट आक्षेपार्ह वाटल्यामुळे गुन्हा दाखल आहे. त्यानुसार मला लोअर परळ येथील क्राईम ब्रांच कार्यालयात चौकशीसाठी मध्यरात्रीपासून ठेवलं गेलं होतं. मला चौकशी करून सोडलं गेलं. पोलिसांनी विचारलेल्या माहितीनुसार मी सगळी माहिती त्यांना दिली आहे. पण या प्रकरणी पोलिसांनी नोटीसही मला बजावली. त्यानुसार ही प्रक्रिया आणि चौकशी सुरू आहे असेही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांना पहाटे 2 वाजल्यापासून अटकाव करून ठेवल्यावर आता 15 तासानंतर सोडण्यात आलंय. त्यानंतर एरंडोल या जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे ते रवाना सुद्धा होणार आहेत. त्यांच्याकडे केवळ UKचं नागरिकत्व असल्यानं पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाहीयेत. सत्तेचं सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिलाय आणि त्याचा जो छळ केलाय तो भारतातून जाताना पोलिसांना भेटून जावं अशी बंधनही त्यांच्यावर घालण्यात आले. माझं संग्राम पाटील यांच्याशी बोलणं झाले. ते सुरक्षित आहेत अशी माहितीही मला मिळाली आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया पोस्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर मर्यादा यावर पुन्हा एकदा जोराने चर्चा सुरू झाली आहे. परदेशी नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे भारतात अशा प्रकारची कारवाई कशी केली जाऊ शकते यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. पण ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकरणांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले. विरोधकांनी सरकारवर थेट आव्हान दिल्याने आगामी दिवसात वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अघोषित आणीबाणी हा मुद्दा सुद्धा चर्चेत आलाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.